झेंडा पंच सुटला, पहिला सेमी सुटला आणि वडीकरांच्या मैदानात 5 गाड्यांमध्ये लढत चालवली. कोण होतोय गुलालाचा मानकरी पहिल्या सेमीचा? सुंदर अशा गाड्या पाहतात, मध्ये सुंदर असे गाडी पाहतात कापूस खेडकरांची. सुंदर गाडी आणतोय शाकीर ड्रायव्हर, अतिशय सुंदर आणि सिकंदर आणि रामाचा निर्वाद वर्चस्व. या बाहेरून या आणि पंच निकाल घेत असताना खाली सुट्टीपासूनचे निकाल पहा. आणि बैलगाडी मालक आपल्याला खुशखबर आहे. भव्य आणि दिव्य असं काळ भैरवनाथ कोपऱ्यातले शेवग्या खालचे वर शेवग्यावर बसा, पण खाली बसू नका. सुटला या मैदानाचा सेमी फायनल. 2 सुटला आणि 2 मध्ये 5 बैलगाडी मालकांचा कस पडायला लागला. कोण होत सेमीला फायनलला पात्र? लढत चालू आहे. आलीकडे पब्लिकचा बेटा त्रिशूर आणि लारा, पलीकडे चिक्या पळतोय. दोघात सुंदर अशी लढत, पलीकडे खांडे आहे लढत आणि डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली. प्रत्येकाला वाटतं गटाला कळ लागली, मधनी खेळतोय, परंतु सेमीला साध्य करून दाखवलं आणि सेमीला पात्र झाला सचिन मामा पिंपोडकर. मानलं पाहिजे बैलगाडी मालकाला नंदुशेठ सागडे घराडेकरांना, कारण अलीकडला पब्लिकचा बैल पळतोय. 2 ते 3 मैदान झालं, गट पास होतोय, अजून सेमी नव्हता, फायनल नव्हता, परंतु 2 नंबरच्या बैलाला सुद्धा या ठिकाणी संधी दिली आणि लाला बरोबर सुटला. सेमी फायनल या मैदानाचा 3 सुटला. 3 मध्ये 5 गाड्या पाहतात. सगळ्यांचाच कस पणालाय. कुणाच्या नशिबीत तिसऱ्या सेमीचा मान आहे. जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी आहे. लढत चालू आल्याकडे ब्लॅक टायगर आहे, पड्याला व्हाईटचा साज पळतोय. अतिशय सुंदर, शेवटी टाप टाकला. मागे परत होता, निकालात टाप टाकला. हॅलो, या ठिकाणी गोट्या पैलवान माऊली यांच्याकडून सुंदर गाडी आणली सचिन मामानं. सचिन मामाला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. सचिन मामा आपलं बक्षीस तिकडेच घ्यायचं आहे. हॅलो, हो शिवान नाव रे तू पब्लिक पहिलं बाहेर काढा. काय होतंय, कडच्या गाडी लागले, गाडी पब्लिक येत यात. शिवराज, पब्लिक पहिला हाना नाही मार तुम्ही. कुठलं स्टेजचं पब्लिक आहे या ठिकाणी या. सुटला, बऱ्याच विश्रांतीनंतर या मैदानाचा सेमी 4 सुटला. 4 मध्ये 5 गाड्या, 5 गाड्यांमध्ये धुरळा उडतोय. कोण होतोय फायनलला पात्र? जिगर 5 बैल. नका 500 कोणाला पुकारू? आप्पांना पुकारा म्हणतात. हा थांबा, निकाल देतो आणि पुकारतो. दोन्ही बक्षीस पुकारतो. अरे हा सुटला. थांबा जरा, सेमी फायनल या मैदानाचा 5 सुटला. 5 मध्ये 5 जण पळतात. 5 जणांच्या सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढत चालू आहे. कोण होतोय फायनलला पात्र? 1 जण बाद झाला. 4 जण पळतात. पड्याला सिंबा पळतोय, आड्याला सोन्याने फौजी पळतोय. फौजी आणि सोन्याचा निर्वाद वर्चस्व. या ठिकाणी महेश शेठ मांढरे यांच्याकडनं पक्ष आणि रायफलची सुंदर गाडी पळली लखन. त्याबद्दल लखन ड्रायव्हर आपल्याला 500चा इनामाला
आणि समाजकर्त्यांना 200चा इनाम आला. आणि मधनं पाळणार ही पद्धत योग्य नाही बरं का. 1 नंबरची गाडी बाहेर गेली की आपण 2 नंबरच्या गाडीला परत आलाय. या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचा जर पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर पदाधिकारी जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे. कारण काय ही पद्धत योग्य. सुटला सेमी फायनल या मैदानाचा 6 सुटला. 6 मध्ये 5 जण पळतात. कोण होतोय फायनलला पात्र? जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ चालू आहे. सुंदर अशी गाडी पळते. आर्याल रायगावकर पळतात. सुंदर अशी गाडी पळतोय पहिला ड्रायव्हर वाटेगावचा. काय झालं? निकाल गेलाय पंचांकडं. Received on phone pay. हो गावाले ऐका ना, हे सगळे मागे घेतले पाहिजेत. हे सगळे मागे घ्या. सेमी क्रमांक 7 सुटला. बिल्डिंग वाले 7 पदोय आणि 7 मध्ये सुंदर अशा 4 गाड्या पद आहेत. 4 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होत आहे? डोळ्याचं पारणं पेटणारा. इकडं तेजा पक्षा पलीकडं आझाद चित्र्या, तिकडं सुंदर मोन्या आणि तेजा पड्याल पतंग आणि लखी. अख्ख्या मैदानातला डोळ्याचं पारणं पेटणारा हा सेमी झाला. कारण 4ही बैलगाडी मालक नामवंत आहेत आणि नामवंत बैल अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पळतात. डोळ्याचं पारणं पेटणारा हा 7वा सेमी झाला. हा दोन्ही निकाल या ठिकाणी बघून पंच देतात. सेमी 6चा आणि सेमी 7चा. विश्वा ड्रोन आहे का? आहे स्क्रीनला पण लावलाय की. हा सॉरी 2